टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तालुक्यात जिल्हा बँक निवडणुकीचे वारे, भाजप काँग्रेसमध्ये चुरस, ठरावांच्या राजकारणाला वेग। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यात राजकीय आणि हालचालींना वेग आला आहे। या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट सामने होण्याची चिन्हे असून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांच्यात प्रमुख लढत होण्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील विविध विकास सेवा सोसायट्यांमधून ठराव मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। यासाठी दोन्ही बाजूंनी प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात झाली असून सोसायटी संचालकांशी संपर्क वाढवण्यात येत आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। जत तालुक्यात एकूण 87 विकास सेवा सोसायटी असून त्यापैकी 100% कर्ज वसुली केलेल्या केवळ 4 सोसायट्या असल्याची माहिती समोर येत आहे। विद्यमान नियमानुसार अशी पात्र सोसायट्यातील संचालकांनाच ठराव करण्याचा अधिकार मिळत असल्याने या 4 सोसायट्यांच्या ठरावांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। तसेच अन्य सोसायटीच्या सभासदांना मतदानाचा अधिकार मिळणार असल्याने या पार्श्वभूमीवर ठराव आपल्या बाजूने मिळवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। काही ठिकाणी संचालकांशी संपर्क, बैठक आणि राजकीय हालचाली वाढल्या असून यामुळे निवडणुकीपूर्वीचे वातावरण अधिकच रंगतदार बनले आहे। दरम्यान मागील काही निवडणुकांमध्ये ठरावावरून वाद, संचालकांची पळवापळवी तसेच ठराव पळवण्याच्या घटनांची चर्चा झाली होती। त्यामुळे यंदाही अशाच प्रकारांना आळा घालण्याचे आव्हान प्रशासनासमोर राहणार असल्याचे बोलले जात आहे। एकंदरीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून ठरावांचे राजकारण, विकास सोसायट्यांची भूमिका आणि प्रमुख नेत्यांमधील संभाव्य लढत यामुळे ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।